रामकृष्ण हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवम. सज्जन हो, आजचा विषय आहे आत्मबलम सर्वबलप्रधानम इति न्यायः. शास्त्रात आलेले वेगवेगळे जे न्याय आहेत त्या न्यायापैकी हा एक न्याय आहे. तर मनुष्य स्वतः सगळ्यात बलवान असतो आपल्या परीने, सापेक्षतेने, आणि आत्मबल हे सगळ्यात मोठं बल आहे. त्यालाच आपण मनोबल असं म्हणतो. मनोबल हे सर्वात श्रेष्ठ बल आहे. तेव्हा याच्यावर एक आपण दृष्टांत पाहूया. एकाने असं कीर्तनामध्ये ऐकलं की गणेश भक्ती, गणेश पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे. गणेश हा सर्व देवात श्रेष्ठ देव आहे. तेव्हा सगळ्यांच्या अगोदर गणेशांची पूजा करावी आणि गणेशाचीच सगळी जर पूजा केली तर गणेश हा माणसाला पावतो. असं गणेशाचं महत्त्व त्याने ऐकलं आणि म्हणून तो मंगलमूर्ती गणेशाची साग्र संगीत पूजा करू लागला. पूजा करत असताना त्याने गणेशाला आवडणारे मोदक करून लहान लहान आणले होते, ठेवले. आणि ते पूजा चालू असताना त्या उंदराला ते दिसलं. याने डोळे लावले आणि उंदराने ते मोदक पळावले. त्याने डोळे उघडले, अरे उंदीर तर हा गणेशाचे मोदक पळवतो आहे. मग त्याला असं वाटलं की अरे मंगलमूर्ती गणेशापेक्षा उंदीरच मोठा आहे, कारण तो पळवतोय तरी मंगलमूर्तीला काही म्हणत नाहीत. मग त्याने त्या उंदराची पूजा सुरू केली. उंदरालाचा लाडू घालायला लागला, उंदराची सगळं ती पूजा. आणि उंदरे मग मान साळण काय, उंदरे मस्त. आणि एके दिवशी तिथे मांजर आलं आणि मांजराला पाहून ते उंदीर धूम पळालं. त्याने धूम ठोकली. अरे त्याला वाटलं उंदरापेक्षा मांजर श्रेष्ठ आहे, मांजराचं बळ मोठं आहे. मग तो त्या मांजराला दूध पाजायला लागलं. मांजराची सेवा सुरू केली. मांजराची सेवा करता करता एके दिवशी कुत्रा तिथं आला आणि कुत्र्याला पाहून मांजर घरात पळालं. पळाल्यानंतर त्याला असं वाटलं अरे कुत्रा मांजरापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तो श्वानाची पूजा करायला लागला, कारण श्वान हे सर्वात मोठं आहे. दत्ताच्या जवळ श्वान असतं. धर्माच्या बरोबर श्वान त्या स्वर्गाला गेलं वगैरे कथा त्याने थोड्या ऐकल्या होत्या. आणि मग तो त्या श्वानाची पूजा म्हणजे कुत्र्याची पूजा करायला लागला. कुत्र्याची पूजा करता करता एके दिवशी कुत्रं जास्त भुकेलेलं असल्यामुळे ते स्वयंपाकघरात शिरलं भाकरी खाण्यासाठी. तिथे बायकोनी पाहिलं त्याच्या हातात ते लाटणं होतं. तिने असं लाटणं मारलं त्या कुत्र्याला. काय 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 करत कुत्रं पळून गेलं. अरे तो म्हणला कुत्र्यापेक्षा बायको श्रेष्ठ आहे, इथं मोठं हे आहे, महालक्ष्मी श्रेष्ठ आहे, दुर्गा भवानी. त्याची पूजा करायला लागला, त्याचीच आरती करायला लागला. जय देवी जय देवी जय मंगलमूर्तीच्या जय देवी जय देवी जय भवानी माता, म्हणजे घरातली भवानी मातेची पूजा करायला लागला. पूजा करता 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 एके दिवशी असं झालं की त्या बाईने भाजी केली आणि ती भाजी काय नीट साधली नाही. त्यामुळे ह्याला राग आला. त्याने बायकोला भलं बदडून काढलं चांगलं. बायको रडायला लागली तरी मारित होता. आणि बायको असे नका मारू नका मारू, ती गयावया करत होती. क्षमा करा, मला नका मारू, मी तुम्हाला काय असं करायला लागली. अरे तो म्हणला मी बायकोपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग त्याचं स्वत्व जागं झालं, स्वतःचं बल जागं झालं की हे काही नाही, आपण स्वतः सगळ्यात बलवान आहोत. स्वची म्हणजे स्वरूपाची शक्ती माणसाला समजली पाहिजे, त्याची जागी झाली पाहिजे. त्याची अनुभूती महत्त्वाची आहे. स्वची म्हणजे आपण कोण आहोत. मी कोण ऐसा करावा विचार, सांगे ज्ञानेश्वर निवृत्तेचा. असा मी कोण आहे, मी किती महत्त्वाचा आहे याची जागृती होणं, याचा विवेक निर्माण होणं हे फार महत्त्वाचं आहे असं शास्त्रकार सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवची बरे तो का म्हणे खरे तुम्ही खरे देव आहात. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. तेव्हा साधू संतांनी ते सांगितलेलं आहे. वेद उपनिषदांपासून सांगितले तत्त्वमसे, ते तू आहेस. तत् सोहम सहा अहम सहा ईश्वर हा अहम.
असं वेदांनी सांगितलेलं आहे. भगवद्गीता म्हणते की बाबा रे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती, हृदयामध्ये ईश्वर आहे असा जो आपला स्वरूपाचा अनुभव आहे तो आपल्याला यावा, तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, असा या व्हिडिओचा तात्पर्यार्थ आहे. आत्मबलम सर्वबलप्रधानम इति न्यायः. हा न्याय, हा विचार इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.